बाळातीन बाईले 2 किलोमीटर पैदल जावं लागते. एक नंबर अर्थव्यवस्था बनणार म्हणे. ते एक नंबर तर सोड, पहिले चांगली व्यवस्था. देश जर व्यवस्थित चालवला ना तरी बी उपकार आहेत. म्हणजे दिवसा स्वप्न पडते की काय, की जरा बारकाईने विचार करा. देशात हौदास माजला आहे, देशात स्त्रिया सुरक्षित नाही, लहान लहान लेकरावर नाबालिक मुलींवर बलात्कार व्हायलेत, मंदिरांमध्ये चोऱ्या व्हायल्या, साधू संत महंत हे सगळे धनदांडगे होत आहे, बेरोजगारांची संख्या वाढत आहे, शेतकऱ्याच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे, न्यायव्यवस्था पूर्ण कोलमडली आहे, आतंकवादी देशात येऊन हमले करायलेत. देशावर मरणाचं संकट असताना, देशाची प्रतिमा खालवलेली असताना देश एक नंबरची महासत्ता होणार तरी कसा? झाडभर पाकिस्तानची तुलना आपल्यासारख्या बलशाली भारताशी करताय, ह्यामध्ये सगळं तुमची अवकात समजली. भारतासारख्या देशात सुशिक्षित बेकारी ही पाकिस्तानमुळेच वाढली का? भ्रष्टाचार पाकिस्तानमुळेच होत आहे का? बलात्कार सुद्धा पाकिस्तानमुळे होत आहे का? भारतात दारिद्र्यता आणि महागाई सुद्धा पाकिस्तान